हाय हॅलो नमस्कार, सगळं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये. आणि 8 मार्चपासून कन्नी हा चित्रपट आपल्या भेटीला येतो आहे आणि त्यानिमित्ताने कॅप्टन ऑफ द शिप आपल्यासोबत आहे समीर सर आणि प्रोड्युसर पण आहे आपल्यासोबत अमित सर. सर काय सांगशाल, कशा पद्धतीने याची जर्नी स्टार्ट झाली? जर्नी जशी सगळ्याच गोष्टींची होते, एक विचार डोक्यात आला होता एका मुलीची गोष्ट सांगावी असं, की जी आजच्या काळातली पण छोट्या गावातून आलेली मुलगी आहे आणि तिला काहीतरी छान करायचं आहे, स्वतःची स्वप्न प्रत्यक्षात उतरवायची आहेत, पण तिच्याकडे सुविधा कमी आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ती कशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी करेल. आणि अशी एक बेसिक लाईन होती जी मी आमचे निर्माते अमित आणखीन गगन ह्या दोघांनाही ऐकवली आणि त्यांना ती इंटरेस्टिंग वाटली. त्याच्यामध्ये काही ट्विस्ट आणखीन टर्न्स होते जे एखाद्या गोष्टीचे असतात आणि हे सगळं खूप इंटरेस्टिंग वाटलं त्यांना. आणि तिथपासून मग चला आपण हे लिहून बघूयात कसं वाटतंय. आणि लिहिता लिहिता मग इतर पात्र ॲड झाली. मग ती फक्त त्या मुलीची गोष्ट न राहता मित्र त्याच्यामध्ये आले आणि मग त्या सगळ्यांच्या प्रवासाची एक अत्यंत मनोरंजक धमाल अशी, पण त्याचबरोबर भावनिकदृष्ट्या इमोशनली खूप एंगेजिंग अशी गोष्ट झाली आणि तिथपासून हा प्रवास सुरू झाला. मग कास्टिंग जे आहे ते वेगवेगळे, समजा अजिंक्य असेल, वृत्ता त्याची जोडी तुम्ही कुठे कॅच केली आणि बाकीची कास्टिंगचं कसं रूपांतर हे फिल्मचं प्रमोशन ह्याच्यामध्ये झाले पूर्ण? कास्टिंगसाठी विचार चालू होता. आमचे मित्र आहेत जे ह्या चित्रपटामध्ये सुद्धा आम्हाला त्यांनी बरीच मदत केली आणि चित्रपटाचा भाग आहेत नितीन वैद्य. सो त्यांच्याशी विनिमय केल्यानंतर त्यांनी काही अभिनेत्यांची अभिनेत्रींची नावं सुचवली आम्हाला त्याच्यातली. आणि आम्ही त्यांच्याशी बोललो, काही जणांचे ऑडिशन्स घेतले आणि त्याच्यातनं आम्हाला असं वाटलं की हां, हे एक छान काय म्हणतात त्याला, भट्टी जमून येते आहे या सगळ्यांची. आणि त्याप्रमाणे ते कास्टिंग झालं. आणि गोष्टीच्या म्हणजे जेव्हा गोष्ट तुम्हाला सुचली तेव्हाच असं कुठेतरी गोष्टीमध्ये होतं का की आउट ऑफ द कंट्री जाऊन शूट करायचे किंवा लंडनला शूट करायचे किंवा ती मुलगी लंडनमध्ये वर्क करणार आहे असं दाखवायचं, की नंतर ते चेंज होत गेलं त्याच्यामध्ये? नाही, ही गोष्ट ह्या मुलीची होती की मी जसं म्हटलं तसं की एका छोट्या गावातली मुलगी जिच्याकडे साधन सुविधा खूप कमी आहेत, पण त्याला काहीतरी मोठं करायचं आहे, काहीतरी मोठं करायचं म्हणजे मनासारखं तिला जगायचं आहे. आणि मग तिचे स्टेक्स कुठं वाढत जातील, तिच्या अडचणी जास्त कधी वाढतील ज्यावेळेस ती स्वतःच्या घरापासून खूप दूर जाईल आणि मग तो संघर्ष जास्त मोठा कसा करता येईल ह्या दृष्टिकोनातून त्या गोष्टीचा इनहेरंट भागच होता तो. आपण पाहतो की लंडनमध्ये ज्यावेळेस ॲक्च्युली शूट तुमचं ऑक्टोबरमध्ये झालेलं आहे, ॲक्च्युली होणार ऑगस्टमध्ये होतं, तर ऐन थंडीच्या वेळेस ते शूट झालं, तर ते किती टफ गेलं? कारण प्रचंड टफ गेलं. कारण आणि म्हणजे शूट कुठेही असलं तरी त्याचे प्रत्येक शूटचे इथे असू दे, भारतात असू दे, परदेशात असू दे, त्याचे प्रचंड ते अवघडच असतं. म्हणजे ही मंडळींचं मला खरंच कौतुक वाटतं की ते म्हणतात की आम्ही सेटवरती मजा केली वगैरे. स्वतः त्यांचं खरं तर या सगळ्या अभिनेत्यांचा चांगुलपणा आहे, कारण प्रचंड कष्टामध्ये प्रचंड डिमांडिंग असतं त्या पद्धतीनं दिसणं, ते कपडे मेंटेन करणं, त्या डायलॉग्स बोलणं, ते एक्सप्रेशन आणणं. सो त्याच्यामुळे ते अवघड होतंच. पण ह्याच्या आधी मी तिथं एक शूट करून आलो होतो, त्याच्यामुळे मला थोडासा अंदाज होता की काय कशा पद्धतीने आहे. सो मीच लेखक असल्यामुळे त्या पद्धतीच्या काही एक शूटिंग छान होईल आणि त्यांना कम्फर्टेबली ते करता येईल त्या दृष्टीनं काही गोष्टी केल्या होत्या. पण हे त्यांनी सहन केलं, म्हणजे त्या थंडीमध्ये त्यांनी न हे करता कुडकुडत मधल्या ह्याच्यात गॅपमध्ये ऊब घेत त्यांनी ते केलं. म्हणजे त्यांची कमाल आहे या सगळ्या जणांची. आणि आम्ही जर जेव्हा एखादा प्रत्येक डायरेक्टर असेल किंवा लेखक असेल, जेव्हा आपली स्टोरी घेऊन प्रोड्युसरकडे येतो, तर पहिला तुमचा थॉट काय होता जे ही स्टोरी फायनल करण्यामध्ये, की बाबा हेच करायचं आहे मला, तर पहिला थॉट काय होता? थॉट ऐसा कुछ ऐसा नहीं था. हमको सिर्फ इतना था कि एक अच्छी फिल्म बनानी है. तो हम उस स्टोरी के लिए बहुत सारे लोगों से मिल रहे थे, बात कर रहे थे. लेकिन जैसे कि सर ने भी बताया कि नितिन सर से बातचीत हुई, सब चीज़ें हुई. तो गगन इज़ अ पार्टनर टू मी. तो गगन के साथ में नितिन सर का काफ़ी अच्छा रिलेशन है. तो उन्होंने बताया कि समीर सर हैं, इनके पास में एक अच्छी स्टोरी है जो आप अगर करना चाहें तो कर सकते हैं. तो फिर हमने समीर सर के साथ में वो मीटिंग करी, सर के साथ में बैठ के वो स्टोरी सुनी. भी हम दोनों को बहुत वो स्टोरी पसंद आई. फिर उसके बाद में उसके अंदर बहुत सारे चेंजेस करके सर के साथ में बैठ के उस स्टोरी को वहाँ तक लेके आके आज यहाँ तक पहुँचाने का जो काम है, ये पूरा एक टीम वर्क है. और हम रियली अप्रिशिएट करता हूँ सर को कि
हमारे साथ में रह के सर ने कभी मतलब एज अ डायरेक्टर वैसा बिहेव नहीं किया. वी ऑलवेज लाइक अ ब्रदर्स ऑल ऑफ अस. और हमने स्टोरी के साथ में सच में एक बहुत बड़ा क्या बोलते हैं उसको राइट जिसको बोलते हैं करना चाहिए वो किया है. पण जेव्हा स्टोरी तुमच्याकडे आली पण अशी कोणतीच गोष्ट तुम्हाला रिलेट झाली तुमच्या स्वतःच्या आयुष्याशी की नाही म्हटले हे माझ्या पण आयुष्यात घडलेलं आहे. कारण सगळी फिल्म जी आहे ती मैत्रीवरची फिल्म आहे. मैत्रीच्या कटिंग परिसरामध्ये कसा माणूस मित्र सहभागी होतो ते आहे. तर तुम्हाला ती रिलेट कशी झाली तुमच्या रिअल लाईफमध्ये? ये सभी के लाइफ से रिलेटेड करती है बेसिकली. क्योंकि घर पे बहुत सारी टेंशन्स होती हैं, चीज़ें होती हैं, फैमिली होती है. लेकिन शाम में जब हम घर से बाहर निकलते हैं तो हम एक वो फ्रेंड सर्कल ढूंढते हैं जहाँ पे बैठ के हम अपनी बातें कर सकें, अपने मन के जो भी राज होते हैं वो खोल सकें. क्योंकि हर किसी के साथ में वो कंफर्टेबल नहीं होता. लेकिन जो एक दोस्त होता है, ये हमारे बचपन से कई साथीदार होते हैं जिनके साथ में हम खुल के जो बात करना चाहें वो हम कर सकते हैं. तो इसी स्टोरी से वो मेरे पर्सनल को काफ़ी ज़्यादा ये होता है. तो इस वजह से मैं सर के साथ में था और ये स्टोरी करना की बहुत इच्छा है. बरोबर. आणि समीर सर याच्यामध्ये एक नवरदेवा हा एक रॅप सॉन्ग पण केलेला आहे. ते एकदम मस्त एकदम वाटतं. त्याच्यामध्ये सगळे जे आहे ते एकदम वेगळ्या पद्धतीने ते मांडलं गेलेलं आहे. तर ते थॉट कसा आला? ते गोष्टीचा तो भाग आहे. म्हणजे ह्या मुलीचा जो प्रवास आहे या चित्रपटातला तो फक्त एका पद्धतीचा नाही आहे. म्हणजे एका दिशेनं ती चाललेली नाही आहे. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे पैलू आहेत. त्याला वेगवेगळे लेयर्स ज्याला म्हणतो आपण ते आहेत. म्हणजे तिचं स्वतःचं एक काय म्हणतात त्याला तिची ॲम्बिशन आहे, तिचं ध्येय आहे जे तिला गाठायचं आहे. त्याच्यामध्ये तिचे मित्र आहेत, त्या मित्रांची आयुष्य त्यांची ध्येय आहेत, नातेसंबंध आहेत, प्रेम आहे, मैत्री आहे. आजच्या तरुण पिढीला ज्या प्रेशर्सना सामोरं जायला लागतं की त्या वयामध्ये त्या गोष्टी कराव्यात. मुलांनी असं घरच्यांना वाटत असतं की हे वय झालं, योग्य वय झालं, आता तू लग्न कर. ते सुद्धा प्रेशर्स आहेत. अशा सगळ्या पातळ्यांवरती ही गोष्ट जात राहते. आणि नवरोबा हा त्याच्यातला एक भाग आहे. ते गाणं आम्ही आधी नव्हतं चित्रपटामध्ये. ते नंतर ज्यावेळेस आम्ही एडिट केलं, आमचे जे एडिटर आहेत अनिकेत काळे, सो त्यांनी त्या प्रसंगाचा जो एक हे होता त्याला एक गाणं लावलं होतं. आणि आम्हाला असं वाटलं की अरे इथं गाणं जर का आलं तर हे आणखीन खुलेल, हा प्रसंग आणखीन छान वाटेल. आणि म्हणून मग आम्ही तो एक रिव्हर्स प्रवास झाल्यासारखा झाला की आधी एडिट केलं आणि नंतर वाटलं की अरे इथं होऊ शकेल. आणि मग आम्ही ॲग्नेलकडे गेलो, ॲग्नेल सीझरकडे गेला. मग त्याच्यासाठी चपखल मराठी शब्द. हे रॅप असं आहे की ह्याच्यातले शब्द तसे खूप शहरी म्हणता येतील असे आहेत. तर ते खूप चॅलेंज होतं. पण ॲग्नेल चैतन्य जो आमचा गीतकार आहे तो या सगळ्यांनी खूप छान पद्धतीनं केलं. पण नवरोबा हा एक त्याच्यातला एक भाग आहे. ओके. तर आता प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी काय आव्हान करशाल? मला असं वाटतं की मित्रांबरोबर, आपल्या नातेवाईकांबरोबर, आपल्या नात्यांबरोबर, म्हणजे काय नवरा असेल, बायको असेल, आपल्या कुटुंबाबरोबर हा सिनेमा पाहावा सगळ्यांनी. कारण फक्त मैत्रीच नाही तर बाकीच्या नातेसंबंधांचं सुद्धा अत्यंत जबरदस्त योगदान आपल्या आयुष्यात असतं. हे अधोरेखित हा चित्रपट करतो. आणि त्याच्यामुळे आपल्या नात्यांबद्दल जो प्रेक्षक येईल त्याला आपल्या नात्यांबद्दल, आपल्या मित्रांबद्दल अभिमान वाटेल आणि त्याला खूप छान वाटेल की ही नाती आणि ही माणसं माझ्या आयुष्यामध्ये आहे.